या महिन्याचा वायदेचा प्रार्थना तुम्ही सगळ्यांना आम्ही येशू ख्रिस्ताचा गोड नावात स्वागत करीत आहे। आपण परमेश्वराचा नावाचा गौरव करीता एक मराठी गाणं म्हणू जे म्हणत आहे, येशू तुझा नावाला धन्यवाद, पिता तुझे मानितो मी उपकार, आत्मा तुझे मानितो मी आभार। या गाण्यामधून परमेश्वर आपल्याला आज आठवण करून देत आहे की प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराचा नावाला उंच उठून आपण धन्यवाद द्यायचा आहे। या आपण मिळून परमेश्वराचा नावाचा गौरव करूया। येशू तुझा नावाला धन्यवाद, येशू तुझा नावाला धन्यवाद, पिता तुझे मानितो मी आभार, आत्मा तुझे मानितो मी उपकार। येशू तुनी क्रूसावरी जीवन अर्पिले, पापाची क्षमा करून तू सर्वांस तारण दिले। येशू तुनी क्रूसावरी जीवन अर्पिले, पापाची क्षमा करून तू सर्वांस तारण दिले। हाती पायी केले पाठीवर फटके, येशू ख्रिस्ता मला तुझे वेड लागले, येशू ख्रिस्ता मला तुझे वेड लागले। येशू तुझा नावाला धन्यवाद, येशू तुझा नावाला धन्यवाद, पिता तुझे मानितो मी आभार, आत्मा तुझे मानितो मी उपकार। कोटी धन्यवाद ओ परमेश्वरा, पिता तुझ्या सारखा या जगात कोणी आम्हाला प्रेम करू शकत नाही परमेश्वरा। तू परमेश्वर आपल्या एकलोता पुत्र येशू मसीला आमच्यासाठी पाठवला परमेश्वरा। परमेश्वरांनी आम्ही जे दुःख भोगायचं होतं त्या दुःखाला परमेश्वराने आपल्यावरती घेतले परमेश्वरा। हालेलुया, तू एक थेंब रक्त पण स्वतःसाठी न ठेवता आमच्यासाठी सगळं काय परमेश्वर तू वाहून दिला परमेश्वरा। म्हणून तुला परमेश्वर आम्ही कोटी कोटी धन्यवाद करतो परमेश्वरा। आज आम्ही निर्णय घेतो परमेश्वरा, प्रत्येक गोष्टीत परमेश्वरा तुला आम्ही परमेश्वरा आमचा आभार व्यक्त करणार, धन्यवाद करणार परमेश्वरा, कारण तू आमचा हात कधीही सोडला नाही। कितीही अवघड परिस्थिती असू दे परमेश्वरा, तू आम्हाला तारण केला परमेश्वरा। आम्हाला तुम्ही हालेलुया परमेश्वर उंच परमेश्वरा स्थानमध्ये परमेश्वरा तू बसवला, म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद हो परमेश्वरा। आता परमेश्वरा आम्ही वचन ऐकणार आहोत परमेश्वरा। परमेश्वरा तुमच्या दासीला तुम्ही लपवून आमच्यासोबत तुम्ही बोला परमेश्वरा। तुमचं वचन आमच्या जीवनात कार्य करू द्या परमेश्वरा। त्या हालेलुया वचनाप्रमाणे आम्ही वागायला आम्हाला मदत करा परमेश्वरा, आणि परमेश्वर योग्य फळ देण्यासाठी आम्हाला आशीष दे, आशीर्वाद दे परमेश्वरा। ही छोटीशी विनंती येशू ख्रिस्ताचा गोड नावात ऐकून घे पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। परमेश्वराच्या पवित्र नावाच्या स्तुती असो। हे नवीन महिन्यात प्रवेश केलेले तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावात मी स्वागत करते। हे महिन्यासाठी परमेश्वराने दिलेलं वचन मी तुमच्यासाठी वाचते। स्तोत्रसंहिता 37 त्याच्या 34वा वचन। परमेश्वर सांगतो तसे करा, परमेश्वराच्या मदतीच्या वाट पहा, त्याला अनुसरा, दुष्टांचा नाश होईल, परंतु परमेश्वर तुम्हाला महत्त्व देईल आणि देवाने कबूल केलेले जमीन तुम्हाला मिळेल। आमेन। प्रियजनो, परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला महत्त्व देईल, तुम्हाला कबूल केलेले जमीन मी तुम्हाला देईल। हालेलुया। परमेश्वराचा सुंदर वचन परमेश्वर हे महिन्यात आपल्याला देतो
की मी तुम्हाला महत्त्व देईल आणि तुम्हाला मी कबूल केलेले, म्हणजे मी तुम्हाला सांगितलेले, मी तुम्हाला देणार असा सांगितलेला जमीनाला तुम्हाला देईल. मी तुम्हाला देणार असा सांगितलेला आशीर्वादांना मी तुम्हाला देणार आहे. परमेश्वराच्या जनो, तुमच्या जीवनात हालेलुया तुम्हाला खूप कार्याच्या आवश्यकता असेल, तुमच्या जीवनात खूप कार्य तुम्हाला पाहिजे असेल, हालेलुया तुम्ही परमेश्वराला प्रार्थनामध्ये तुम्ही विचारला असेल. परमेश्वर म्हणतो तुम्ही प्रार्थना जेव्हा करतात तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात होणारे सर्व कार्याला मला तुम्ही तुम्ही सांगतात. म्हणून परमेश्वर म्हणतो तुम्ही जे काय मला सांगितले आहे, जे काय मला विचारले आहे, जे काय माझे नावात तुम्ही हालेलुया माझ्याकडे बोलले आहे, ते सर्व कार्याला मी ऐकलो आहे. हालेलुया मी तुम्हाला काय करणार आहे, मी तुम्हाला ऐकले म्हणून मी तुम्हाला कबूल करून ते आशीर्वादांना मी तुम्हाला देणार आहे. या वचनात स्पष्ट रूपाने परमेश्वर म्हणतो तुम्हाला कबूल केलेले जमीन मी तुम्हाला देणार. हालेलुया जमीन म्हणजे तुम्हाला जे आशीर्वाद परमेश्वर देणार असं सांगितलं आहे, ते आशीर्वाद नक्की परमेश्वर तुमच्या जीवनात देणार आहे. ते हालेलुया आणि म्हणतो मी तुम्हाला महत्त्व देईल. हालेलुया म्हणजे परमेश्वर तुम्हाला महान ठरवील, तुमच्या नावाला उंच करणार आहे. तुम्ही जसे आहे तसं राहणार नाही. तुमच्या जीवनात जसे तुम्ही कष्टातून आज हालेलुया तुम्ही चालत आहे तसा तुमचा जीवन होणार नाही. परमेश्वर तुम्हाला महत्त्व देणार आहे. तुमच्या डोक्याला परमेश्वर उंच करणार आहे. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला सांगितलेला सर्व आशीर्वादांना मी तुम्हाला देणार आहे. परमेश्वर हालेलुया विश्वास योग्य परमेश्वर आहे. हालेलुया परमेश्वर आपल्याला आपल्या लोकांना आशीर्वाद करायला परमेश्वर इच्छितो, पण आपण काय करायचे हालेलुया ते वचनात लिहिलेले आहे. परमेश्वर सांगतो तसे करा, परमेश्वराचे मदतीचा वाट पहा. हालेलुया परमेश्वर जसे सांगतो, जे काय परमेश्वर सांगत आहे ते आपल्याला करायला पाहिजे, ते आपल्याला करायला हवे. हालेलुया परमेश्वर काय म्हणतो, परमेश्वराच्या मदतीचा वाट पहा. आपल्याला वाट पाहायला पाहिजे. हालेलुया परमेश्वराच्या सन्निधानात येऊन आपल्या विनंती आपण ठेवतो. आपल्याला काय काय कार्याची गरज आहे ते आपण परमेश्वराला सांगतो, पण जेव्हा आपल्याला उत्तर तुरंत मिळत नाही तेव्हा आपण काय करतो, कुडकुड करतो. तेव्हा हालेलुया आपण परमेश्वराला म्हणतो मी किती प्रार्थना करते, मी किती प्रार्थना करतो, उपवास करतो, सर्व काय मी करतो, परमेश्वर माझ्या प्रार्थनाला ऐकला नाही म्हणून परमेश्वराला आपण दोषी ठरवतो. तसं करायचे नाही. इथे काय लिहिले आहे, परमेश्वराच्या मदतीचा वाट पहा, वाट पाहत असायचे. हालेलुया आपण परमेश्वर आशीष करणार असा मनात विश्वास करून परमेश्वराच्या वाट पाहिले तर परमेश्वर नक्की आपल्याला मदत करणार. हालेलुया कारण परमेश्वर आपल्याला मदत करणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो मी माझ्या लेकरांना कधी सोडणार नाही, मी माझ्या लेकरांना कधी मी घालवणार नाही, मी त्यांना आशीर्वाद करणार, हे माझे इच्छा आहे. हालेलुया दुष्ट लोकांना परमेश्वर काय करणार आहे, परमेश्वर दुष्ट लोकांना नाश करणार आहे.
ते आपण आपल्या डोळ्यात, आपल्या दृष्टीतून आपण बघणार आहे. हालेलुया. पण आपण दुष्ट नाही आहे, आपण प्रभू येशूच्या रक्तातून हालेलुया खरीदलेला परमेश्वराचा लेकर आहे. म्हणून परमेश्वर आपल्याला महत्व देईन, आपल्याला कबूल करून परमेश्वर आपल्याला मदत करणार आहे. परमेश्वर कबूल केलेले जमीन आपल्याला देऊन परमेश्वर आपल्याला आशीर्वाद करणार आहे. म्हणून परमेश्वराच्या प्रजा, तुम्ही परमेश्वराच्या वाट पाहते राहा. नक्की तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद करणार. तुमच्या हालेलुया जीवनात तुम्ही विचार न केले ते आशीर्वाद पण परमेश्वर तुम्हाला देऊन तुमच्या नावाला परमेश्वर गौरव करणार आहे. या आपण मिळून प्रार्थना करूया. स्तुती करते परमेश्वरा, धन्यवाद करते परमेश्वरा, ये सुंदर वेळीबद्दल तुम्हाला धन्यवाद करते परमेश्वरा. हालेलुया. तुम्ही दिलेले गोड वचनाला मी तुम्हाला धन्यवाद करते परमेश्वर. तुम्ही आम्हाला सांगितले, आम्ही तुमच्या वाट पाहत असेल तर तुम्ही परमेश्वर आम्हाला मदत करणारा परमेश्वर आहे, आम्हाला महत्व देणारा परमेश्वर आहे. आम्हाला तुम्ही कबूल केलेले जमीन देणार आहे, कबूल केलेले आशीर्वाद तुम्ही देणार आहे. म्हणून तुम्हाला धन्यवाद परमेश्वरा. जे कोणी दुखात हालेलुया त्रासात अडचणात असेल परमेश्वर, त्यांच्या जीवनात परमेश्वर तुम्ही त्यांना परमेश्वर मदत करा परमेश्वर, त्यांना सोडवा परमेश्वर. त्यांच्या जीवनात कबूल केलेला आशीर्वाद त्यांना देऊन परमेश्वर त्यांच्या जीवनाला तुम्ही महत्व द्या परमेश्वर. हालेलुया. सर्व लोकांना तुम्ही आशीष करा परमेश्वर. तुमच्या आशीर्वादात दुःख नाही आहे परमेश्वर, तुमच्या आशीर्वादात धन आहे परमेश्वर. सर्व लोकांना तुमच्या आशीर्वादात, तुमच्या आशीर्वादाने आशीष करण्यासाठी मी प्रार्थना करते. सर्व आदर महिमा तुमच्या नावाला देते. येशू ख्रिस्ताच्या गोड नावात प्रार्थना ऐकून घे पिता. आमेन.